नमस्कार, मी विशाल परदेशी। राजकीय घडामोडी अगदी वेगाने घडत आहेत। आधी बिहार आणि आता झारखंड बघा काय घडतंय। झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची माळ चंपई सोरेनच्या गळ्यात पडली आणि पहिल्यांदा सत्ता शिबू सोरेन यांच्या कुटुंबाच्या बाहेर गेली। कुटुंबातल्या कलहामुळे कल्पना सोरेनचं मुख्यमंत्रीपद जे ते हुकलंय। दोन जावांच्या वादात चंपई सोरेनला लॉटरी लागली। नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओतून। पर त्याचं झालं असं की हेमंत सोरेन यांना अटक होणार हे जवळपास नक्की झालं। हेमंत सोरेन ही गायब होते, अटक झाली तर काय याची व्यूहरचना आखणं सुरू होतं। आपल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पत्नी कल्पनाला देण्याची सर्व तयारी हेमंत सोरेन यांनी केली होती। आता काँग्रेसकडून होकारही आला होता। अटकेच्या आधी सोरेन यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली आणि या बैठकीत कल्पनाही सहभागी झाली होती। सर्व काही ठरलं होतं। पण पुढे घडलं असं, हेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता सोरेन यांनी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करायला ठाम नकार दिला। हेमंत यांचे मोठे बंधू दुर्गा सोरेन यांच्या सीता पत्नी आहेत। हेमंत सोरेन आणि सीता सोरेन यांच्यात जुना वाद आहे। हो, जुना वाद। सीता सोरेन स्वतः मुख्यमंत्री बनण्याची तयारी करत होत्या आणि हेमंत सोरेन यांना ते होऊ द्यायचं नव्हतं। हेमंत सोरेन यांचे लहान भाऊ बसंत सोरेन ही रांगेत होते, पण सत्तेवर पकड कायम ठेवण्यासाठी हेमंत सोरेन यांना त्यांचा माणूस तिथे हवा होता। कल्पना सोरेनचा पत्ता सीता सोरेन यांनी कापला होता। आता हेमंत सोरेन यांनी एक चाल खेळली। पक्षातला सर्वात जुना चेहरा आणि शिबू सोरेन यांचे विश्वासू सहकारी चंपई सोरेन यांना त्यांनी पुढे केलं। चंपई सोरेन यांनी इशाराच दिला की कल्पना सोरेन मुख्यमंत्री झाल्या नाही तर मुख्यमंत्री म्हणून माझा विचार करावा। आणि त्यांच्या इशाऱ्यानंतर सीता सोरेन आणि बसंत सोरेन यांची दावेदारी आपोआप मागे पडली। चंपई सोरेन यांचं पक्षातलं वजन आणि आमदारांवर असलेला प्रभाव आणि हेमंत सोरेनचा पाठिंबा यानंतर त्यांना दुर्लक्षित करणं परवडणारं नव्हतं। हेमंत सोरेन यांची खेळी यशस्वी ठरली। अखेर जावांच्या वादात 10वी पास मुख्यमंत्री झाला।